नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK मॅथ्स कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। आजचा विषय आपल्या मित्रांनो IMP टॉपिक फॉर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2। आता जे विद्यार्थी 2024 मध्ये ज्यांचा कोणाचा बॅकलॉग असेल आणि जे विद्यार्थी 2024 मध्ये रेग्युलर असतील त्या दोन्ही पॅटर्नच्या विद्यार्थ्यांसाठी हा जो काय IMP टॉपिक्स आहे तो दोघांसाठी पण कसा असणार आहे, सेम असणार आहे। ओके, सो व्हिडिओ तुम्हाला काय करायचे, काळजीपूर्वक बघायचे जेणेकरून तुमचं प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला काय होईल, इझी जाईल। ओके, आता बघा याच्यामध्ये टोटल तुमचं 60 मार्क असा क्वेश्चन पेपर असणार आहे। 2024 वाल्यांसाठी हा अगोदर 70 मार्काला होता। सो आता नवीन पॅटर्न नुसार तुम्हाला हा 60 मार्काचा पेपर असणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम पासिंग मार्क्स लागणार आहेत 24। ओके, सो तुमच्यासाठी हा सोपा पॅटर्न आलेला आहे जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचे एक किंवा दोन मार्कांनी विषय राहत होते त्यांच्यासाठी थोडंसं इझी जाणार आहे। सो तुम्हाला कोणत्या युनिटवर कोणत्या टॉपिकवर कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि तो किती मार्कासाठी असणार ते आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहोत। ओके, याच्यामध्ये टोटल तुम्हाला 6 क्वेश्चन असतील। त्यातला पहिला क्वेश्चन हा कंपल्सरी असेल, त्याच्यामध्ये कोणताही तुम्हाला चॉईस नसेल, ते कंपल्सरी ऑल अटेम्प्ट करायचं आहे। चला आपण सुरुवात करूया की तुमचा क्वेश्चन पॅटर्न कसा असेल किंवा त्याला किती मार्क्स असतील। तत्पूर्वी जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून जे काही तुमचे नवीन अपडेट्स असतील ते सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळतील, जेणेकरून तुम्ही त्याचे प्रिपरेशन चांगल्या प्रकारे करू शकता। ओके, बघा पहिला जो काही क्वेश्चन असेल तो MCQ क्वेश्चन असणार आहे आणि तो सर्वांना काही कंपल्सरी असणार आहे। पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन असा असणार आहे। त्याच्यामध्ये टोटल 5 क्वेश्चन असतील, A B C D आणि E। तर ते प्रत्येक युनिटवर तुम्हाला एक एक क्वेश्चन विचारला जाईल। आपले टोटल 5 युनिट आहेत, सो प्रत्येक युनिटवरनं एक एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल आणि त्याच्यासाठी प्रत्येक याच्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत। ओके, अशा प्रकारे तुमचा फर्स्ट क्वेश्चन हा काय केला जाईल, डिझाईन केला जाईल। ओके ओके, आता जो दुसरा क्वेश्चन आहे तो दुसरा क्वेश्चन हा तुम्हाला युनिट नंबर 1 वरून क्वेश्चन विचारला जाईल। टोटल तुम्हाला 4 क्वेश्चन असतील A B C D याप्रमाणे, त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 क्वेश्चन काय करायचे, सॉल्व्ह करायचे। तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये पहिला क्वेश्चन हा तुम्हाला रिडक्शन फॉर्म्युलावर विचारला जाईल, दुसरा क्वेश्चन गॅमा फंक्शनवर विचारला जाईल, तिसरा फंक्शन तुम्हाला बीटा फंक्शनवर विचारला जाईल आणि चौथा जो क्वेश्चन आहे तो डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन म्हणजेच DUIS रूल याच्यावर तुम्हाला विचारला जाईल। सो तुम्ही ह्याचं प्रिपरेशन करत असताना ह्या 4 टॉपिक पैकी जो टॉपिक तुम्हाला इझी वाटतोय, परफेक्ट होतोय, तोच तुम्ही काय करायचे कारण याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन असणार आहे 4 पैकी कोणतेही 2च सॉल्व्ह करायचे। तुम्ही तुम्हाला सजेस्ट करेल मित्रांनो, गॅमा आणि बीटा हे जर 2 फंक्शन केले तर तुम्ही क्वेश्चन नंबर 2 जो का तुम्हाला 10 मार्कासाठी असणार आहे तो इझिली तुम्ही काय करू शकता, अटेम्प्ट करू शकता। ओके, अशा प्रकारे सेकंड क्वेश्चनचं तुम्हाला काय करायचंय, प्रिपरेशन करायचंय। चला आपण थर्ड क्वेश्चन कडे जाऊया। थर्ड क्वेश्चन हा तुम्हाला युनिट नंबर 2 वर असणार आहे। याच्यामध्ये पण तुम्हाला कोणतेही 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क असणार आहेत। तर क्वेश्चन नंबर 3 मधील पहिला जो काही क्वेश्चन असेल ते कर्व ट्रेसिंगसाठी विचारला जाईल आणि आपल्याला माहिती आहे कर्व ट्रेसिंग करण्यासाठी 3 टोटल फॉर्म्स आहेत। त्याच्यामध्ये पोलर फॉर्म आहे, कार्टेशियन फॉर्म आहे आणि पॅरामेट्रिक फॉर्म आहे। या 3 फॉर्म पैकी पोलर फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्म हे एकदम इम्पॉर्टंट आहेत। तर त्या दोन्ही फॉर्मवर तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। तिसरा क्वेश्चन आहे तुम्हाला इक्वेशन ऑफ स्पेअर फाइंड करण्यासाठी विचारला जाऊ शकतो आणि चौथा जो क्वेश्चन आहे तो इक्वेशन ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर याच्यावर तुम्हाला विचारला जाऊ शकतो। आता बघा ह्याच्यातलं कोणते 2चं प्रिपरेशन करायचं कारण तुम्हाला कोणतेही 2च सॉल्व्ह करायचे। सो मी तुम्हाला सजेस्ट करेल इक्वेशन ऑफ स्पेअर आणि इक्वेशन ऑफ राईट सर्क्युलर कोन हे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करा तुम्हाला। त्याच्यामध्ये कमी कॅल्क्युलेशन आहे आणि ते टॉपिक पण इझी आहे। तर कर्व ट्रेसिंग करण्यासाठी तुम्हाला त्याच्या काही 6-7 स्टेप आहेत त्या तुम्हाला परफेक्ट जमले तर तुम्हाला त्याचे आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात। अदरवाईज तुमचं जर इक्वेशन ऑफ स्पेअर आणि राईट सर्क्युलर सिलेंडर परफेक्ट असेल तर तुम्ही हे क्वेश्चन C आणि D अटेम्प्ट करू शकता आणि 10 पैकी 10 मार्क्स तुम्ही काय करू शकता, अटेम्प्ट करू शकता। आता बघा चौथा जो क्वेश्चन आहे तो चौथा क्वेश्चन असणार तुमचा युनिट नंबर 3 वर। त्यातले तुम्हाला कोणते 2 क्वेश्चन्स काय करायचे, अटेम्प्ट करायचे। तर बघा पहिला क्वेश्चन तुम्हाला ट्रिपल किंवा डबल इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करण्यासाठी विचारला जाऊ शकतो। दुसरा जो काही क्वेश्चन असेल तर तुम्हाला व्हॉल्यूम किंवा एरिया फाइंड करण्यासाठी विचारला जाईल। तिसरा क्वेश्चन असेल फाइंड द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी। चौथा जो क्वेश्चन असेल तो फाइंड द मुवमेंट ऑफ इनर्शिया याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो।
तर तुम्हाला बघा क्वेश्चन नंबर 4चे 10चे 10 मार्क्स घेण्यासाठी तुम्हाला इथले कोणतेही 2 टॉपिक काय करायचे कन्फर्म करायचे आहेत. तुम्ही जर फाइंड द एरियाचा क्वेश्चन घेतला, व्हॅल्यूमपेक्षा एरियावर जास्त प्रोबॅबिलिटी आहे की तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन विचारले जाण्याचे. सो पहिले ए आणि बी हे 2 क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्ही ह्याचे पण 10 पैकी 10 मार्क अटेम्प्ट घेऊ शकता. बरेच विद्यार्थी ह्या युनिटला घाबरतात, पण पहिले 2 जर क्वेश्चन तुम्ही केले किंवा 2 टॉपिक जर केले तर त्याचे तुम्ही क्वेश्चन इझिली काय करू शकता, अटेम्प्ट करू शकता. आता बघा क्वेश्चन नंबर 5 हा असणार आहे युनिट नंबर 4 वर, आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला कोणते 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर मग तुम्ही अख्खा युनिट करण्यापेक्षा तुम्ही कोणते 2 टॉपिक परफेक्ट करा जेणेकरून तुम्हाला काय होतील, इझिली ह्याचे 10 पैकी 10 मार्क्स मिळून जातील. तर पहिला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनवर. दुसरा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल इक्वेशन रिड्युसिबल टू द एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. ओके, म्हणजेच की इक्वेशन ते एक्झॅक्ट नसेल तर त्याला एक्झॅक्ट मध्ये रिड्यूस करायचं आणि त्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन नंबर सी असेल लिनियर डिफरन्शियल इक्वेशनवर, आणि क्वेश्चन नंबर डी असेल तुमचं बर्नौलीज इक्वेशनवर. बघा मित्रांनो, याच्यापैकी तुम्ही हे 4 पण क्वेश्चन खूप इझी आहेत, तुम्ही इझिली 4 पैकी 4 अटेम्प्ट करू शकता, पण आपल्याला कोणते 2च सॉल्व्ह करायचे. सो यातले जे परफेक्ट तुमचा हँड आहे ते तुम्ही काय करू शकता, अटेम्प्ट करू शकता. पण मी सजेस्ट करेन सी आणि डी जर तुम्ही क्वेश्चन केले तर तुम्हाला इझी जाईल सॉल्व्ह करायला. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जर केलं तर त्याच्याच बेसिसवर तुम्हाला बर्नौलीज इक्वेशन काय करायचे, सॉल्व्ह करायचे. सो सी आणि डी तुम्हाला काय असेल, इझी असेल. यांना पण प्रत्येकी तुम्हाला 5 मार्क्स आहेत. ओके, सो आता लास्ट बघा, लास्ट युनिटवर आपलं ऍप्लिकेशन ऑफ मल्टिपल इंटिग्रेशन. याच्यामध्ये तुम्हाला 4 सब क्वेश्चन असतील, त्यातले परत तुम्हाला कोणते 2 सॉल्व्ह करायचे. तर बघा, पहिला क्वेश्चन असेल तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगवर, सेकंड क्वेश्चन असेल तुमचा सिंपल इलेक्ट्रिक सर्किटवर, तिसरा असेल रेक्टिलिनियर मोशन, आणि चौथा असेल हीट कंडक्शन किंवा त्यालाच आपण हीट फ्लो असं म्हणतो. याला पण प्रत्येकी 5 मार्क्स असणार आहेत. सो न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग हा एकदम सिंपल टॉपिक आहे, आणि सिंपल इलेक्ट्रिक सर्किट हा सुद्धा खूप सिंपल टॉपिक आहे. तर पहिले 2 क्वेश्चन किंवा पहिले 2 टॉपिक जर तुम्ही परफेक्ट केले तर हे क्वेश्चन नंबर 6 सुद्धा तुम्ही आउट ऑफ 10 पैकी 10 घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काही स्टडीचं प्लॅनिंग आहे किंवा जे तुमचं प्रिपरेशन आहे ते करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक